नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता खुशखबर आहे। कारण की मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे वाटप सुरू झालेले आहे। या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। मग तुम्हाला हे पैसे मिळालेले आहेत का? जर मिळालेले नसतील तर लवकरच तुमच्या खात्यात हे जमा होणार आहे। तर मग कोणकोणत्या जिल्ह्याचे पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांना मिळालेले नाही त्यांना कोणकोणते कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केलेल्या आहे। तसेच अनुदान बंद व्हायचे नसेल तर आपल्याला हे कागदपत्र कधीपर्यंत जमा करावे लागतील याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना विभागांतर्गत निराधारांना लाभ दिला जातो। मग सदर योजनेअंतर्गत डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अनुदान डीबीटी द्वारे दिले जाणार आहे। मग हे अनुदान आता वाटप सुरू झालेले आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता जानेवारीचे पैसे 1,500 रुपये काल रात्री 10 वाजता जमा झाले। सांगली मिरज म्हणजे सांगली जिल्ह्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात 3,000 रुपये आले आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचे। या ठिकाणी आपण बघू शकता जानेवारी पर्यंतचे पैसे आले आहेत, म्हणजे यांनाही डीबीटीद्वारे हे पैसे जमा झालेले आहे। मला मागील सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही, ते कधी भेटतील? अहमदनगर जिल्हा, कर्जत तालुका। मला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचे पैसे भेटले, फक्त मागील बाकी आहे। म्हणजे यांना हे डीबीटीद्वारे जेव्हापासून वाटप सुरू झाले तेव्हापासूनचे पैसे भेटलेले आहे। कारण की त्यांचे कागदपत्र हे क्लिअर असणार आहे, डीबीटी झालेले असणार आहे, त्यामुळे त्यांना पैसे हे लगेच मिळालेले आहे। म्हणजे अहिल्यानगरमध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहे। मग या ठिकाणी बघा, यांना काल पोस्टाच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले आहेत डीबीटी मार्फत। तर मग त्यांनी त्यांचा जिल्हा लिहिलेला नाही। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघा, यांना 1,500 रुपये आले आहेत यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पैसे मिळालेले आहेत। या ठिकाणी आताचीच बातमी आहे की अमरावती जिल्ह्यात संजय गांधी श्रावणबाळ व निराधार योजनेतील 22,000 लाभार्थ्यांचे थेट अनुदान फेल झालेले आहे। डीबीटीद्वारे जे अनुदान आहे ते 22,000 लाभार्थ्यांचे फेल झाले आहे। तर 88,887 लाभार्थ्यांनी थेट अनुदानाकरिता कोणतीच प्रक्रिया केली नाही, म्हणजे त्यांचे अजूनपर्यंत डीबीटी झालेली नव्हती। त्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही। असे सुमारे 1,11,876 लाभार्थ्यांचे अनुदान या ठिकाणी थांबलेले आहे। परंतु यामधून जे काही लाभार्थ्यांची डीबीटी झालेली आहे ते संजय गांधीचे 59,517 तर श्रावणबाळचे 1,06,773 लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट जमा झालेले आहे। म्हणजे डीबीटीद्वारे हे अनुदान या ठिकाणी जमा झालेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लवकरच आपल्याही जिल्ह्यात सोमवारपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, कारण पहिल्यांदाच ही प्रक्रिया पार पाडली जात आहे, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे। आता सुरळीतपणे सोमवारपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। जर आपल्याला पैसे जमा झाले तर नक्कीच आपण कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की कागदपत्रे सादर न केल्यास अनुदान बंद केले जाणार आहे। तर मग कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागणार आहे? निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते, पासबुक, तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्र संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठ्याकडे जमा करणे आवश्यक आहे। सदर कागदपत्रे जमा न केल्यास लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात। मग शासनाने डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावे लागणार आहे। मग लाभार्थ्यांची आधार अपडेट असणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांच्या आधार अपडेट असणे आवश्यक आहे, कारण की आधार व्हॅलिडेट नसल्यास लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे। ज्या लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्र सादर केली नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान कागदपत्रांअभावी फेब्रुवारी 2025 अखेर या ठिकाणी बंद होणार आहे। अविशांत पंडा यांनी दिलेले आहे। गडचिरोलीचे हे जिल्हाधिकारी आहे आणि गडचिरोलीतील लाभार्थ्यांसाठी या सूचना दिलेल्या आहे। आपल्याला सुद्धा अशाच आपल्या जिल्ह्यातील जे काही अधिकारी असतील त्यांच्या मार्फत सूचना आलेल्या असणार आहेत। तर मग मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे बघा, तर डीबीटी करिता शिल्लक लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी आणि लाभार्थ्यांना अडचण झाल्यास संबंधित कोतवाल व ग्राम महसूल अधिकारी यांची मदत घ्यावी। म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या लाभार्थ्यांची डीबीटी झालेली नाही त्याच्या याद्या आता मिळणार आहेत।
आणि ज्या ज्या लाभार्थ्यांची डीबीटी झालेली नाही त्या लाभार्थ्यांना आता तलाठी किंवा कोतवाल हे येऊन तुम्हाला भेटतील किंवा तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्या अडचणी या ठिकाणी सोडवल्या जाणार आहे। कारण की फेब्रुवारीपासून थेट खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे। फेब्रुवारी महिन्यापासून निराधारांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जर आपल्याला पैसे मिळाले नसतील तर सोमवारपासून मिळण्यास सुरुवात होईल आणि जर आपल्याला मिळाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली आहे त्यांना परत कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही। धन्यवाद।